नमस्कार मित्रांनो. तर मी आज आलेलो आहे साईसोबत. तर साईची खूप इच्छा होती का माझ्यासोबत एक ब्लॉग बनवावी एकट्याने. तर चला बघूया साई काय बोलतोय. मला ब्लॉग बनवायची खूप इच्छा आहे. मला मयूरदादाच्या सोबत एक ब्लॉग बनवायची आवड आहे. वा, तर साईची खूप इच्छा दिसते मला माझ्यासोबत ब्लॉग बनवायची. तर आपण ती पूर्ण करूया. तर चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया. चला. तर आज आमचा साई एक गाणं बोलत आहे, तर सगळ्यांना ऐका. तूने दिल पे सही जरा तूने तो देखी मेरी मजबूरियां और देखी मेरी मजबूरियां. तूने दिल पे सही तूने तो देखी मेरी मजबूरियां और देखी मेरी मजबूरियां. क्या गाना सुनेगा? हाँ सुनेंगे भाई, बोलो. दिल ना दिया, दिल ना दिया, दिल ना दिया, बोलो ना बोलो का किया, ले बेटा अक्की दुनिया. तर साई, मला एक बोलायचं होतं का तू स्टन मारता मारता सायकलवरती बैलाला ठोकलं होतं, हे खरी आहे का? हो खरी आहे. मी स्टंट करताना पडलो होतो आणि ते बैली मला शिंगावर घेतला आणि मी तेव्हा त्याच्या पाठीवर बसलो. असं पण झालं का ना? बैलाचे मी तर ऐकलं होतं 2 दात पण तुटले होते, हे पण खरं आहे का? हो. तुझे हे जे दात पडलेले आहेत ते त्याच्यामुळेच पडलेले आहेत का? दाखव आपल्या मित्रांना, दाखव, स्माइल करून दाखव. हे बैलानेच तोडलेले आहेत का दात तुझ्या सायकलवरनं? हो. अरे बापरे, मला तर आता खरं वाटलं. मला वाटलं उंदराने चोरले होते, पण तू बैलाचे पण दात तोडले, तुझे पण तोडून घेतले सायकलवरती. मग तू एवढा जोरात सायकल का चालवतो रे? तुला आवडतं का? हो. मग तुझी सायकल तर आहे लहानच, तरी पण तू एवढं स्टन मारतो. माझ्यासमोर तो खूप जोरात जातो, तुम्ही खूप वेळा बघितलंय तुला. तर जरा सायकल आहे, जरा सावकाश चालव. आपल्या बैलाचा जरा विचार कर. बैलाला लागलंय, जो बैलाचा जो मालक आहे तो त्याने तुला त्रास नाही दिला ना? नाही. नाही ना? नक्की का? हा नाही. नाहीतर पैसे मागून गेला पप्पाकडून तुझ्या? असं काय ना? नाही. हा, नाही तर पप्पाचे फटके. हा, तर बैलाला काही दुखापत जास्त काही झालेलं नाही, त्याचे 2 दात पडलेत असं साईचं म्हणणं आहे ना. त्याचे सुद्धा 2 दात पडलेत. ठीक आहे, चला. तर यतीन, तुझं काय म्हणणं आहे साईबद्दल? खूप स्टंट मारतो. स्टन मारतो तू सुद्धा, मी ऐकलं पल्सरवरती, बाईकवरती स्टन मारतो. तू आपल्या उताराला सुद्धा पडता पडता वाचलं, मी पण ऐकलं. असं खरं आहे का? हो. पण तू बाईक चांगल्या प्रकारे चालवतो कमी वयात. पण माझं म्हणणं असं आहे का 18 वर्ष झाल्याशिवाय बाईक चालू नये. लायसन वगैरे काढून घ्या, नंतरच एक तू बाईक चालवायला स्टार्ट कर. माझं असं पर्सनल म्हणणं आहे. तर शाळेत वगैरे जरा कमी प्रमाणात गाडी घेऊन जात जा, माझं पण असं म्हणणं आहे ना. मित्रांनो, तुम्हाला सुद्धा माझं म्हणणं आहे 18 वर्ष झाल्याशिवाय कोणी गाडी चालू नये. दुखापत झाली तर पुढे खूप असे प्रॉब्लेम होतात, पोलीस स्टेशन, इतर कुठलेही प्रॉब्लेम खूप होतात. समजून घ्या काय असतील ते XYZ. तर आपला साई आत्ता सायकल चालवतो, थोड्या दिवसात गाडीसुद्धा चालवेल. पण 18 वर्षाशिवाय त्याच्या पप्पांना माझं पण म्हणणं आहे का त्याला बाईक घेऊन देऊच नाही. मित्रांनो, हे सगळी पोरं लहान लहान बोलत होते की आपल्या टेंगे सायकल खूप जोरात चालवतो. तो मला असं वाटतं तो येणारच आहे थोड्याच वेळात. साई बघूनच आलाय. हा बघा, आला बघा किती जोरात चालवतं बघा. आता हे का त्याची सायकल चालवणं झालं का बघा, पायवरती. दक्षू टेंगे आमचा. तर मी ऐकलं तू पण साईसारखं सायकलवरती स्टन मारतो, हे पण खरं आहे का? तर स्टन मारता मारता तुम्ही ऐकले तुझे ते कान सुद्धा तुटला होता, हे पण खरं आहे का? इथे तुटला होता. तर तुला घरचे काय बोलले नाही का त्या टायमाला? तुझा जो कान जो तुटला होता, तुझे टाके पडले होते कानाला, मी स्वतः बघितलं होतं. नाही, बोलले नव्हते. हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. तुला काय फटके नाही दिले का कोणी? नाही. पप्पा मम्मी काय ओरडले नाही? नाही. अरे बापरे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. मुलावरती जास्त प्रेम आहे. पण जेव्हा तुझं सायकलवरून पडला त्या टायमाला तू रडत होता का हसत होता? काय म्हणजे तुझी प्रतिक्रिया काय होती तुझी? रडत होता. मग तरी पण तू एवढ्या जोरात का सायकल चालवतो? माझं म्हणणं आहे असं, तुला मजा वाटते, एन्जॉय होतं. तू स्पीड ब्रेकरवरती सुद्धा सायकल खूप जोरात असं उंच उडवतो. हां, तर जर स्पीड ब्रेकरवरून जर पडला, आता साईचे कसे 2 दात पडले, बैलाला ठोकला तसं, तर
तू जर पडला तर तुझे सुद्धा 2 दात पडतील, 4 दात पडतील, तर मग तू काय करशील त्या टायमाला? मग तुला बकरीच्या दात बसवायला लागतील. म्हणून सांगतो सायकल जरा स्लो चालव. पण तू जरा एन्जॉय खूप करतो, मी बघितले प्रत्यक्षात. मित्रांनो काय म्हणणं आहे, आपला टेंगे खूप जोरात सायकल चालवतो ना? हो. हा, तर जोरात तर सायकल चालवतोच तो. तर आम्हाला तू जो एखादा स्टंट बघायला भेटेल का? हो. नको, तर स्टंट तर नको दाखवू तू, पण आम्ही प्रत्यक्षात बघतोय तू कशी सायकल चालवते. आत्तापर्यंत खूप वेळा पडलाय पण सायकलवरून तू. पण चांगली सायकल तर खूप छान चालवतो तू. तुला बाईक चालवायची आहे का? नाही, मग 4 व्हीलर पप्पांची तुझ्या हो. चालवायची? मग आज चल, मग आता आपण 4 व्हीलर घेऊ तुझ्या पप्पांची ना, आपण जाऊया कुठेतरी पिकनिकला फिरायला ना. तू स्वतः 4 व्हीलर चालव मग. हां, हा त्याचा मोठा भाऊ. तर तुझं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? जरा त्याला तू जरा सांगत जा की सायकल स्लो चालवत जा, नाही तर डायरेक्ट पप्पांची 4 व्हीलर घेऊनच कुठेतरी जात जा मस्तपैकी फिरायला. तुम्ही आज सगळे शांत काय आपला टेंगे डान्स कुठे गेला आज? हा, त्याला टेंगे डान्स खूप आवडतो पहिल्यापासून. तो लहान होता तिथून तो टेंगे डान्स करायचा. तर सायकल जरा स्लोच चालव, माझं एवढंच म्हणणं आहे तुला. नाहीतर तुझा नाक दात तुटायला सुद्धा कमी होणार नाही. हो. ठीक आहे, चला बाय 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 बाय. साई, आज आपण ब्लॉग बनवली तर तुला कसं वाटलं? मला आनंद वाटला आणि तुझ्यासोबत ब्लॉग बनवायची मस्त वाटलं. आणि तर तू नाचलं गायलं तर तुला कसं वाटलं? छान. तू गाणी सुद्धा खूप छान बोलला, मला तर खूप आवडली. आपल्या मित्रांना सुद्धा आवडतील तुझी गाणी. तर तुला कसं वाटलं तू जो बोलत होता? मला तर असं वाटतं तुला खूप आवड आहे ब्लॉग बनवायची. तू मोठा झाल्यानंतर ऑलरेडी तुझा एक यूट्यूबला चॅनल आहे साई संडे म्हणून, 4545 साई संडे. तर याला सुद्धा नक्की यूट्यूबला जाऊन लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉलो सुद्धा करा. तर साई, काय करायचं आपण? ब्लॉग संपवायची का आपली? आता आपण खेळणार आहे. क्रिकेट खेळायचं आहे. ठीक आहे, साई बोलतोय का मला क्रिकेट सुद्धा खेळायचं आहे, तर त्याची आपण इच्छा पूर्ण करूया. थोड्याच वेळात आपली पोरं सुद्धा गोळा होतील. आता हे चालू झालेलंच आहे, आपल्या जमा होतच चालत पोरं सगळे. तर आता आपण क्रिकेट चालू करूया ना. साईसुद्धा एक मोठा झाल्यावर खूप छान असा ब्लॉगर होईल, एवढी मी गॅरंटी देतो. चला, टाटा, बाय बाय, टेक केअर. जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवाजी. टाटा टाटा, टाटा बाय बाय. बाय बाय.